पुरात शेतकऱ्यांची जमीनच वाहून गेली, त्याचे पुनर्वसन कसे करायचे? सरकारने कृषी धोरण जाहीर करावं, लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत, शरद पवार यांची ही मागणी। सिंहगड रोड पोलिसांनी दिलेलं पत्र गौतमी पाटीलने 4 दिवसांपूर्वी स्वीकारले, मात्र अद्यापही संपर्क नाही। गौतमीला म्हणणं मांडण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये येण्याच्या पत्रातून सूचना। गौतमी पाटीलला उचलायचं की नाही? गौतमी पाटीलच्या कारच्या अपघात प्रकरणानंतर चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, व्हिडिओ व्हायरल, पुणे पोलिसांची गौतमी पाटीलला नोटीस। चंद्रकांत दादांच्या ऑफिसमधला पाटील नावाच्या व्यक्तीचा फोन चेक करा, त्याने किती वेळा निलेश घायवळ याला फोन केला हे समोर येईल, रवींद्र धंगेकर यांचा आरोप। हातपाय सलामत ठेवायचे असेल तर शेतकऱ्यांचं हित पहा, नाहीतर पीक विमा कंपनीच्या ऑफिसचा चुरा करू, आमदार संतोष बांगर यांचा अधिकाऱ्याला दम, ऑडिओ क्लिप झाली व्हायरल। नाशिकमध्ये बेपत्ता तरुणाच्या घातपाताच्या संशयावरून स्थानिकांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज नंतर जमावाची मात्र पोलिसांवरच दगडफेक। 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना खोकला सर्दीची औषधं देऊ नका, बाल मृत्यूच्या घटनांची दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची ही सूचना। तमिळनाडू सरकारकडून कोल्ड ड्रिप कफ सिरपच्या विक्रीवरती बंदीचा आदेश।